नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे शुक्रवार आणि आज परी बेला येणार आहे ट्रिपवरून. परी उशिरा येणार आहे, साधारण 4च्या दरम्यान. पण बेला आता येणार आहे 12 वाजता. तर स्कूललाच आम्ही पिक करायला चाललो आहोत आणि 4 दिवसानंतर बेला येणार आहे आणि हा तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. बघूया कशी झाली तिची ट्रिप, विचारू. आणि आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत तिला भेटायला. पाऊस येत आहे रिमझिम आणि टीचरला पण मेसेज केला होता. टीचरने सांगितलं 20 मिनटामध्ये पोहोचणार आहोत, ऑन द वेच आहोत आम्ही. चला आता डायरेक्ट आपण बेलाला भेटू. घेते डान्स कर बघितलं तुझा व्हिडिओ बेला, तू तर किती टॅन झाली. कशी होती ट्रिप बाबू? छान होती. घरी पोचेपर्यंत बेला गाडीमध्ये झोपली सुद्धा होती आणि आता मी स्वयंपाक करते. स्वयंपाक उशिरा करणार होते, म्हटलं आल्यावरती फ्रेश होणार, मस्त गरम गरम जेवण वाढू. पण दमली असेल कारण ट्रॅव्हल एवढा झाला आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठली असेल ना ती, त्यामुळे. तर मी कढी बनवते. मटकी बनव, मागच्या वेळेस कडधान्य भिजवलेले कडधान्य होते ना, तर 2 वेळेस भाजी झाली. तर अर्धे मी फ्रीजमध्ये काढून ठेवले होते, ते परत बनवते. कढी बनवते, भात बनवते, चपात्या बनवते. तर भात होत आहे कुकरमध्ये, भाजी पण होत आहे. आता फक्त चपात्या करायच्या आणि कढीला फोडणी द्यायची आहे. वातावरण आहे ना खूप मस्त झालेलं आहे. पाऊस पडतो आहे, काही ठिकाणी ऊन पडतं, इथे पाऊस चालू आहे. तर असं वातावरण असतं जूनमध्ये. आणि हार्डली इथे 3-1 महिनेच आहे ना तुम्हाला असं झाडं वगैरे लावता येतात. मग ते फळभाज्यांची झाडं असो किंवा आपण जो भाजीपाला जो लावतो तो, तर ती फक्त 3 महिनेच आपण करू शकतो. आणि अदरवाईज जे वातावरण आहे पावसाचं, थंडीचं असतं, त्याच्या व्यतिरिक्त 3 महिन्याच्या व्यतिरिक्त इथं झाडं टिकत नाही. किती पण तुम्ही काळजी घ्या, काही करा, तरी पण होत नाही ते. तर स्ट्रॉबेरीज मला तोडायचे आहे. 2 दिवसापासून विचार करते, तोडू पण राहूनच गेलं. आणि आता थोड्या वेळात पाऊस थांबेल ना तर मी स्ट्रॉबेरी तोडून घेणार. आणि 1 दिवस आड तरी मी स्ट्रॉबेरी तोडत आहे. 2-3 दिवस अगोदर मी अर्धा किलो आहे ना स्ट्रॉबेरीज तोडली होती. आता परत मला स्ट्रॉबेरीज तोडायची आहे. तर चला अगोदर मी स्वयंपाक करून घेते आणि जेवण करते, भूक पण लागलेली आहे. मी आता वरंदामध्ये आले आहे आणि वरंदाचं काम झालेलं नाही आहे, कारण की आपला हा वरंदा लावून 2-3 दिवस झालेले आहे. म्हणजे सॅटर्डेला, मागच्या आठवड्याच्या सॅटर्डेला सुरुवात केली होती, तर मग रविवार सोमवारचा पण दिवस पूर्ण गेला. तर साईडच्या ज्या टाईल्स आहेत त्या लावायच्या आहेत. पण जो गार्डनर आहे ना, तर तो म्हणजे गार्डनची तर पूर्ण कामं करतो, पण हे जे टाईल्स वगैरे आहे ना ते पण काम करतो. पण सध्या त्याला वेळ नाही आहे, तर त्याच्यासाठी आम्ही थांबलो आहोत. कारण की हा जो सुंदर असा वरंदा आपण जो बनवलेला आहे, तर तो डेकोरेट करायचा आहे. छान असा रूम तयार करायचा आहे. खूप साऱ्या प्लॅनिंग केलेल्या आहे मनोजने मी. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं. उद्या आहे सॅटर्डे. जर हे आज काम झालं असतं ना तर सॅटर्डेला आम्ही उद्या गेलो असतो शॉपमध्ये. याच्यासाठी ना ज्या ज्या वस्तू लागतात ना, छान रूम सजवायला ज्या ज्या वस्तू लागतात ना, तर त्या घ्यायला गेलो असतो. पण त्याने सांगितलं का मला म्हणजे हा जो वीक आहे, म्हणजे आज फ्रायडे आहे, आज फ्रायडे सॅटर्डेला वेळ नाही आहे. नेक्स्ट वीक मे बी पॉसिबल झालं तर तो येईल, कारण की तो खूप बिझी असतो. कारण की खूप लोकांची कामं तो करतो गार्डनची, तर त्यामुळे ना तो खूप बिझी असतो. असो, जेव्हा तो येईल तेव्हा मग हे काम पूर्ण होईल. तुम्हाला परत एकदा दाखवते, थांबा. पण वरंदा लावल्यामुळे माहिती आहे का, इथे अजिबात ओलं नाही आहे, नाही तर कंटिन्यू पाऊस चालू आहे. त्यामुळे हा जो एरिया आहे ना कंटिन्यू असं ओला असायचा, बाहेर निघता येत नसायचं. तर इथे मी कपडे ना हे बघा ड्राय करायला हे आता सध्यापुरती ठेवलं होतं. म्हटलं आहे जागा, तर लवकर कपडेसुद्धा आहे ना ड्राय होतील. आणि जेवढं काम करायचं आहे ना ते तुम्हाला दाखवते, थांबा. हे बघा, हे जे टाईल्स आहे ना, तर हे टाईल्स लावायचे आहे इथे, आणि बाहेरच्या साईडला सुद्धा लावायचे आहे आणि इथे सुद्धा लावायचे आहे. हे लावल्याशिवाय ना आपल्याला ना हे फ्लोअरवर आहे ना असं काहीच करता येणार नाही आहे. नंतर हे टाईल्स लावल्यानंतर ना आपल्याला ना हे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे बघा इथे. आणि बागचे जे टाईल्स आहे ना तर ती कट करून आपल्याला लावायचे आहे. हे बघा, हे पूर्ण अशी एक लाईन आहे. अशी ना पूर्ण लाईन.
वातावरण इतकं भारी आहे ना, इतकं भारी वाटते तुम्हाला सांगते. म्हणजे हलकासा वारा आहे. मला असं वाटलं खूप जास्त थंडी असणार, पण थंडी नाही आहे. पण मी जॅकेट घातलेलं आहे. अशा वातावरणात असं वाटतं आपला हा जो बॅकयार्ड आहे ना, तिथे छान आहे ना, गाणंसुद्धा आहे ना शूट होऊ शकतं. असं मस्त एकदम साडी वगैरे नेसून असं. तर चला, आता खूप साऱ्या स्ट्रॉबेरीज आलेल्या आहे. तर मला स्ट्रॉबेरीज ना कट करून घ्यायच्या आहे. काय होतं मग दुसऱ्या दिवशीपर्यंत आहे ना, काय होतं मग ते स्ट्रॉबेरीज खराब होतात किंवा कंटिन्यू पाऊस चालू आहे, त्यामुळे मग ते तुम्हाला माहिती आहे कंटिन्यू पाऊस पडत असतो आणि त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी पिकलेल्या असतात, तर मग लवकर खराब होतात. तर चला दाखवते मी तुम्हाला आपल्या स्ट्रॉबेरीज किती आलेल्या आहे. हे बघा किती स्ट्रॉबेरीज आलेल्या आहे. एकदम लाल लाल दिसत असेल तुम्हाला. हे बघा पूर्ण आहे ना स्ट्रॉबेरीनेच हे पूर्ण झाडं भरलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि बघा आता जर मी 2 दिवस लेट केले ना, पावसामुळे थांबले होते का, खूप पाऊस पडते, स्ट्रॉबेरी तोडता येत नव्हती मला. पण म्हटलं आता पाऊस थांबला आहे ना, तर पटकन आहे ना स्ट्रॉबेरीज आहे ना तोडून घेऊ. हे बघा इथे सुद्धा आहे ना स्ट्रॉबेरीज लागलेले आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं नाही का, तर सुख म्हणजे नक्की हे असतं. हे बघा याच्यापेक्षा भारी अजून काय असू शकतं आयुष्यामध्ये. आणि खरंच लक्की आहे जेव्हा या गोष्टी ना आपल्या बॅकयार्डमध्ये, आपल्या गार्डनमध्ये अवेलेबल असतात आणि आपण या सगळ्या गोष्टी करत असतो, तर याचा आनंदच वेगळा आहे. आणि इथे बेरीजसुद्धा आलेले आहेत. चला आता सगळे झाडं पण ना मोठं झालेले आहे, सगळी झाडं इतकी छान लागलेली आहे. तर चला आता मी ना स्ट्रॉबेरीज तोडून घेते. मला ना खूप भारी वाटतं, कारण की या स्ट्रॉबेरीज आम्ही घ्यायला किंवा ॲक्टिव्हिटी करायला बाहेर जायचो, एवढ्या मोठ्या मोठ्या स्ट्रॉबेरीज, आणि त्या पण ऑर्गॅनिक आहे हां एकदम. कारण की याचं पण खत आणलं होतं आपण. सगळे जे अशा फळभाज्या आहे किंवा जे फ्रूटचे जे झाडं वगैरे आहे ना, त्याच्यासाठी आपण ना मागे ते झाड लावलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे प्लमचं. तर त्यालासुद्धा ना आपण खत टाकलं होतं, ते लिक्विड आणलं होतं मी ते. आणि आता एवढ्या स्ट्रॉबेरीज लागलेल्या आहे ना, मला समजत नाही मी यांना म्हणजे किती कट करू असं होतंय. आता हे काय करते, पटापट ना मी आवरून घेते. आणि आता परी पण येणार आहे. मनोज गेलेले आहे परीला आणायला आणि तिला भेटायला मी खूप एक्सायटेड आहे. तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं मी, ती 4 वाजता येणार आहे. तर मनोज निघाले 15 मिनटं अगोदर. आता ती येईल तोपर्यंत म्हटलं चला हे स्ट्रॉबेरीज वगैरे तोडून घेते, कारण की एकदा पाऊस सुरू झाला ना, तो कंटिन्यू पाऊस चालू असतो आणि पावसामध्ये स्ट्रॉबेरीज वगैरे तोडणं होत नाही. हे बघा एवढ्या स्ट्रॉबेरीज मी तोडलेल्या आहे. 1 किलो स्ट्रॉबेरीज असतील या, आणि अजून अर्धा किलो स्ट्रॉबेरीज तोडायच्या आहे मला. आणि आता तोडून घेते मी, नाही तर खराब होऊन जातील. आणि छोट्या छोट्या साईजच्या आहे, पण त्या पिकलेल्या आहे आणि त्या गोड आहे ना. तर आता अगोदर मी काय करते, याला ना स्वच्छ धुवून घेते मी. आणि अजून आहे ना एका भांड्यामध्ये, म्हणजे हेच भांडं रिकामं करून यामध्ये मी स्ट्रॉबेरीज घेऊन येते एक, कारण की एवढं भरलं आहे ना ते एक पडत आहेत ते असो. पण मी हे ना हे ठेवून येते. आणखी ना हे वातावरण आता पूर्ण आठवडा असंच राहणार आहे. म्हणजे हे सॅटर्डे संडे पुढच्या आठवड्यामध्ये पण काही दिवस आहे का त्याच्यामध्ये पाऊस चालू राहणार आहे. आणि पण इतकं फ्रेश वाटतं, इतकं फ्रेश वाटते, भारी वाटते मला. मी आले म्हटलं थोडंसं चला, पाऊस रिमझिम पाऊस चालू आहे म्हटलं. आता ते पाऊस पडून मग आता पडतोच आहे पाऊस कंटिन्यू. तर ते पावसाचं असं म्हणजे घेऊन बसलं तर मग काही होणारच नाही. आणि 2 दिवसापासून वाट बघते, तसंच ते पाऊस. चला आता आतमध्ये जाते. ॲटलीस्ट त्याच्यामुळे कसं झालं, पाऊस वगैरे काही येत नाही आता. परत एवढ्या स्ट्रॉबेरीज तोडल्या आहे बघा मी. अगोदरच्या मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुतलं आणि पाण्यात ठेवलेलं आहे, कारण की मला या स्ट्रॉबेरी पण आहे ना वॉश करून विनेगर टाकायचं आहे आणि अर्धा 1 तास ठेवणार. आणि विनेगर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवायचं आणि मग फ्रूट चांगले धुवून घ्यायचे आणि मग खायचे. त्याच्यात माहिती तुम्हाला काही कचरा वगैरे असतो, तर मग काय असेल तर मग ते निघून जातं. खूप जास्त वारा होता.
चला आता 1.5 किलो असते स्ट्रॉबेरीज. 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं विनेगर टाकते आणि अर्धा 1 तास तरी आहे ना या पाण्यामध्ये ठेवते. म्हणजे काय असेल कचरा वगैरे काय असेल ना तर निघून जाणार. इथे परीबेलेला वेगवेगळ्या टाईपचे पास्ता घेतलेले आहे मी. गव्हाच्या पिठाचे आहे. त्यानंतर मग स्पॅगेटी सुद्धा घेतलेली आहे. त्यांना आवडतं हे, तर हे वेगवेगळ्या टाईपचं मी बनवून देत असते. आणि आपण आहे ना नेहमी मुलांना वेगवेगळं आणि थोडंसं हेल्दी असं बनवून खाऊ घालत असतो. आणि हे पास्ता वगैरे मी ना गव्हाच्या पिठाचेच मोस्टली घेत असते. कसं ते हेल्दी पण राहतं आणि त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपनुसार बनवता येतात. कोणी व्हाईट सॉसमध्ये बनवतं, कोणी मिक्स व्हेजिटेबल टाकून बनवतं, कोणी जस्ट फक्त टोमॅटो सॉस टाकून फक्त बनवतं. तर हे पास्ताचे पण खूप सारे टाईप्स आहेत तुम्हाला माहिती आहे. पण आता हे मी आता असंच ठेवणार आहे कारण की माझ्याकडे बरण्या नाही आहे आता हे भरून ठेवण्यासाठी. आता मला जेव्हा यूज करणार ना मी तर हाफच यूज करणार. मग जसं उरणार ना तसं मग छोटी बरणी बघून मी करणार. कारण की हे कसं असं आपण प्रत्येक वस्तू जी आणतो त्यामुळे ते सगळ्यासाठीच ना बरण्या घेऊन नाही ठेवू शकत. बरोबर, जागा तर पाहिजे तेवढी. ऑलरेडी मी ना एवढ्या बरण्या घेतलेल्या आहे आणि ज्याच्यासाठी जेवढ्या बरण्या लागतात ते मी घेतलेलं आहे. पण याच्यासाठी परत स्पेशल बरण्या घेणं, ऑलरेडी पास्तासाठी तर मी बरणी घेतलेली आहे. पण हे वेगवेगळे 3 टाईपचे आहे तर मग वेगवेगळे 3 टाईप्ससाठी ना मी काही बरणी नाही घेऊ शकत. म्हणून मग आता हे मला किचनमध्ये ठेवायचं होतं तर मग आता हे ठेवते. किचनचं थोडंफार आवरून घेते मी. मनोज येणार आहे थोड्या वेळात. मनोज आले का मग मी चहा ठेवते. आणि उद्या सॅटर्डे आहे तर उद्याचं काय प्लॅनिंग वगैरे म्हणजे उद्याचं काय प्लॅन वगैरे आहे तर ते मनोजला विचारते मी. कारण की आहे भरपूर काही गोष्टी. सॅटर्डे असला का भरपूर काही कामं निघतात, भरपूर काही वस्तू आणायच्या असतात. असो, चला आता हे आवरून घेते. कशी आली बरी ट्रिप? एकदम छान ना. जस्ट आली परी आहे बघा. परी सगळ्यांना हॅलो कर. कशी झाली ट्रिप बाबू? हा ना. जेवण मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल परी मागच्या वर्षी गेली होती तर तिला जेवण अजिबात आवडलं नव्हतं. पण यावेळेस ना ती म्हणते जेवण खूप छान छान होतं. आणि म्हणून तिला लाडू दिले होते. ते जास्त खाल्ले पण नाही तिने ना बाबू. हा ना. त्यांनी खाल्ले, त्यांना आवडले. ओके. आता जस्ट आली परी. आता वाजलेले आहे 5:30 आणि आता ती म्हणते मामा मी बॅग वगैरे सगळं ओपन करते. आणि तिला म्हटलं ठीक आहे अगोदर फ्रेश होऊन हळूहळू पूर्ण बॅग आहे ना रिकामी कर. हा ना. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला छान वाटतंय बरी. मागच्या वेळेस तुला आठवतं जेवण चांगलं नव्हतं तू एकदम चांगलं म्हणजे ते आपलं देणं होतं. म्हणजे असं सांगेल की नाही हे खावं लागणार तुम्हाला की नाही तर तुम्हाला खायला नाही भेटणार असं होतं मागच्या वेळेस. पण यावेळेस खूप सारं आपण घेणार होतो काय पाहिजे काय नाही असं वेगवेगळं. आपलं स्कूलमध्ये तसंच असतं. तसंच होतं. म्हणजे खूप सारे ऑप्शन्स होते ना. म्हणून परी म्हणते मग मी खूप खूप छान जेवण होतं. आणि इथं आहे बेला मॅडम. बेला तुझी कशी झाली ट्रिप? बेलाने तर स्टार्टिंगलाच सांगितलं. आणि आता घरात खूप सारा पसारा झालेला आहे. बेलाची बॅग रिकामी केली मी. आता ही परीची बॅग आहे ही रिकामी करायची आहे. चला आता मी दोघींना घेऊन बसते थोडा वेळ आणि नंतर बोलते. बंद बेलानेच केले माझे डोळे बंद. हे बेल्जन कुकीज ओपन करू का आता? ओपन कर ना. ओके. कोणासाठी आणले? तुमच्यासाठी. आमच्या पप्पासाठी माझ्यासाठी बेलासाठी पण बेल्जियम कुकीज आणले. कारण की परी गेली होती बेल्जियमला आणि गेली होती मॅडम आमची फ्रान्सला. जर्मनीला गेली होती तू? जर्मनीला मी पण विसरून काय गेला फिरायला गेली जर्मनी. फक्त थोडंसं तुटलंय. ओके. तर हे माझ्यासाठी काहीतरी आहे. मी बघतो थोडं. आता पहिले तू बाकीचे दाखवून दे. नाही माझ्यासाठी नाही बेला. पप्पाला ओपन करू दे. पप्पाला बोलू. तू काय आणलं आमच्यासाठी? मला ना हे पण आहे. ओके. हे दाखवतो मग मला. हे काहीतरी मॅग्नेट आहे वाटतं. सोविनियर आणलं मी. अरे बापरे. कारण की त्यांना सांगितलं होतं टीचरने का काही पैसे द्या म्हणजे मुलांना त्यांच्या आवडीचं काहीतरी ना घेता येईल, शॉपिंग करता येईल. 30 युरोज सांगितले होते द्यायला. पण तुम्हाला 35 दिले होते. 35 दिले होते. 5 युरोज एक्स्ट्रा दिले होते तिथे यूज. हे ओपन कर तुझ्यासाठी वेला. किती छान. म्हणजे ती पैसे तर घेऊन गेली होती
पण त्या पैशामधून तिने सगळ्यांसाठी काही ना काही आणलेले आहे. असं नाही का तिने फक्त तिच्यासाठी आणि बेलासाठी माझ्याकडे पैसे आहे म्हणून नाही. लिपस्टिक सारखे आहे ते तर. किती आणलं बेलासाठी स्पेशली, बघा ना तिने किती आणलं. पेन्सिल एक पेन्सिल पण आणली थँक्यू. 2 युरोज होते त्याला. 2 युरो. मग हे बघ हे तुझ्यासाठी आहे. लिप बाम आणला तिने माझ्यासाठी चोको स्टोरीचा. मी ओपन पण म्युझियम मधून आणला नाही आपण म्युझियम आणि नाहीये चॉकलेट स्टोरी टेस्टिंग एरिया होता. ओके. त्याला गिफ्ट माझ्यासाठी लिप बाम आणला. तिला माहिती मी लिप बाम मला आवडतो म्हणून. आणि हे बघ हे तुझं क्लिप आहे. हा तर क्लिप आहे ना माझा. हे बघ हे होतं आणि किती युरोप. आणि हे बघ हे तुझं ड्रीप होतं. हा काय आणलं? दुबई चॉकलेट आणले. वरीने दुबई चॉकलेट आणलेलं आहे. आणि इथे सोविनीर आणलेले आहे तिने. बघा हे बघा. वा. आणि माझ्यासाठी मी एकच गोष्टी घेतली. माझ्या बॅग मध्ये एक किचन घेतली मी लेगोची. ओके. खूप छान आले बाबू. पण मला हे गोष्ट खूप आवडली परी. हे पण बघतं काय. हा आणि हे मी पण काय कलेक्ट करत असतो. हा तो परे ओपन कर. वाव हे ऑटोमियमचं ना. आहेच ओके काही नाही. मनोजला ना या युनिक गोष्टी खूप आवडतात अशा वेगवेगळ्या. त्यांच्या इकडे त्यांनी त्यांचा ऑफिस एरिया आहे ना तिथे त्यांनी ऑलरेडी वस्तू ठेवलेल्या आहे. तर परीला माहिती आहे एक्झॅक्टली मनोजला काय आवडतं. तर हे आणलेलं आहे. म्हणजे बाबा कितीला होतं 10 युरोज. 10 युरोज मोठं वाला 50 युरोज होता. म्हणजे खूपच छान आहे. आपण गेलो होतो त्यावेळी. थांब बाबा आता नाही. आपण किती होतो बेला ना 2019 ला बेला 3 मंथची होती. 3 मंथची होती त्यावेळी आपण गेलो होतो वरती. म्हणजे बेला लहान होती ना तेव्हापासून ट्रॅव्हल करतो. म्हणजे बेला 3 महिन्याची होती तर बेला सोबतची आमची जी पहिली ट्रिप होती याच्या अगोदर आम्ही परी सोबत खूप वेगवेगळ्या ठिकाणी पॅरिसला पोर्तुगालला खूप वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. पण बेला जेव्हा बॉर्न झाली होती ना तर 3 महिन्याची तिच्यासोबतची पहिली ट्रिप बेल्जियम होती आमची. थँक्यू बाबा. मला खूप आवडलं का तुला दिलं तर तू सगळ्यांसाठी एवढ्या वस्तू आणल्या. प्राऊड ऑफ यू बाबा. सगळ्यांचा विचार केला. कलर केलं ओपन केलं तुझं लिप बाम. हो माझा लिप बाम. मी पण लाव का. हो ना मला ओपन तर करू दे. ते पासून बघ एक तर दिसत होतं हे. उसके ना क्लिप बाम होता. हा मस्त आहे लिप बाम. छान आहे बाबू. थँक्यू. मी पण लाव. हां थँक्यू. बरे देस असं चॉकलेटचं असं हे होतं फ्रेग्रन्स येतोय. व्हाईट चॉकलेट असतं ना व्हाईट चॉकलेट त्याचं ते फ्रेग्रन्स येतं. 5% व्हाईट चॉकलेट. खाली पडलं ते नाही का मग मी मला उचलून दिलं. जेवण झालं आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.